तर आज संडे स्पेशल बनवलेले हे घावणे आणि 7 काप्याचे घावणे. तर इथे मी रात्री 3.5 पेले तांदूळ भिजत घातले. आता ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे. तर आता हे आपलं वाटून सगळं तयार आहे. एकदा ह्याला मिक्स करूया. ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं. ह्याच पेल्याच्या मापाने मी तांदूळ घेते, त्याच ह्याने मी पाणी घालणार आहे. मग इथे मी 3 पट पाणी जाणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट मी इथे 9 पेले पाणी घातलं आहे. पीठ आपल्याला एकदम असं पातळसं करायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स. आता इथे मी भिडं तापत ठेवलेलं, तेल लावायचं. भिडं चांगलं तापलं की गॅस फास्ट करून आपल्याला पीठ त्याच्यामध्ये सोडायचं आहे आणि झाकण ठेवून स्लो करून मग ह्याला होऊ द्यायचं आहे. 2 मिनटं लागतात घावणं तयार व्हायला आणि तयार झाले आपले हे घावणे. तर अशाच प्रकारे आता हे मी तुम्हाला एक दुसरं पण काढून दाखवते. तेल लावायचं, अर्धा वाटीच पीठ ओतायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटानंतर तयार होतात. तर अशा प्रकारे आपले हे घावणे तयार झालेत. एकदम सुपर सॉफ्ट. आता बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. अजिबात चिकटत नाही. त्याला आहे ना काढल्यावरती थंड करायचं आणि मग फोल्ड करायचं. मग घावणा अजिबात चिकटत नाही बघा. आहे तसाच एकदम सुपर सॉफ्ट असा झालेला. आता ना आपण इथे 7 काप्याचे घावणे बनवूया. तर यासाठी खोबरं, गूळ, थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, भिडं गरम आहे त्याला तेल लावायचं आहे आणि सगळ्यात आधी जसं आपण रेग्युलर घावणा घालतो तसंच घालायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला जे गुळचून तयार केलं आहे ते घालायचं आहे आणि आता ह्याची एक साईड आपल्याला पलटायची म्हणजे अशी फोल्ड करायची. आता ह्या बाजूने एका बाजूने परत थोडंसं तेल आणि मग परत थोडंसं घावण्याचं पीठ घालायचं, झाकण ठेवायचं. ते झालं की याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. आता उलटी साईड असं 5 वेळा करायचे म्हणजे 3.5 घावणा आपला तयार होतो आणि मग त्याला आपण 7 काप्याचा घावणा बोलतो. तर अशाच प्रकारे आणि हे सगळं मीडियम फ्लेमवरतीच करायचं. असं एक बाजू झाली, घावणा टाकायचा, दुसरी बाजू पलटायची. तर आता हे मी तुम्हाला फास्ट ह्याच्यामध्ये करून दाखवते आणि अप्रतिम लागतात चवीला. तर अशा प्रकारे ही आपली शेवटची बाजू परत एकदा घावणं, झाकण ठेवायचं, परत गुळचून घालायचं आणि ह्याला मग आपण आता पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले हे 7 काप्याचे घावणे तयार होतात. अप्रतिम लागतात चवीला. तर तुम्ही कधी ट्राय केलेत 7 काप्याचे घावणे? केले असाल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. नसेल केलात तर नक्की करून बघा. भारी लागतात चवीला. तर अशा प्रकारे आपले जवळ-जवळ आपल्याला इथे 5 वेळा घालावं लागतं. 2, 2 आणि 1 म्हणजे असं करून ते 7.5 तयार होतं. तर मग कशी वाटली रेसिपी?